नमस्कार मित्रांनो, आज आपण वसुबारसावर आधारित हाकामारी नावाच्या दुःखी शापित शक्तीची गोष्ट ऐकणार आहोत. ही कथा तुम्हाला लोभाचा विनाश, पश्चातापाची आग आणि मातृत्वाच्या शक्तीची जाणीव करून देईल. ही नुसती कथा नाही, तर प्रत्येक मातेच्या हृदयाची आणि एका शापित आत्म्याच्या मुक्तीची कहाणी आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विलासिनी दिसायला अप्सरासारखी सुंदर, पण मनात कोरडेपणा घेऊन जगत होती. तिच्या बालपणात तिला प्रेमाऐवजी संपत्ती मिळाली होती. तिच्या आईवडिलांनी तिला प्रत्येक गोष्ट पैसा देऊन पुरवली होती, पण त्यांनी तिला वेळ किंवा भावनिक आधार दिला नाही. त्यामुळे तिला वाटे की पैसा ही जगातील एकमेव खरी शक्ती आहे. पुढे तिचा विवाह एका प्रेमळ, धार्मिक, अतिशय साध्या माणसाशी झाला. पण विलासिनीने तिच्या प्रेमाला कधीच मोल दिले नाही. ती नेहमी त्याला टोमणा मारायची. तुमचे हे साधे जीवन, तुमचे हे समाधान मला गरीब बनवत आहे. मला धन हवे, अधिकार हवा. यावर तिचा पती तिला समजावून सांगत असे, परंतु तिला पैशांचा लोभ होता, त्यामुळे ती कोणाचीच ऐकत नसायची. जेव्हा विलासिनी गर्भवती झाली तेव्हा तिला खूप आनंद झाला. ती गर्भातल्या बाळाशी बोलताना नेहमी म्हणायची, तू येणार आहेस आणि तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील. तिच्या पतीने येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी व दूध दह्यासाठी घरात समृद्धी आणि वात्सल्याचे प्रतीक म्हणून एक पांढरी शुभ्र गाय आणि तिचे गोजीरवाणी वासरू आणले होते. गाय आणि वासरू दारात आल्यावर विलासिनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तिच्या मनात फक्त गाय आणि तिचे वासरू या खर्चिक गोष्टी होत्या. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. विलासिनीच्या सततच्या भावनिक छळामुळे आणि लोभाच्या तणावामुळे तिचा प्रेमळ पती अचानक आजारी पडला आणि उपचारांना प्रतिसाद न देता त्याचा मृत्यू झाला. विलासिनी पतीच्या दुःखाने आता खचून गेली. त्यानंतर काही महिन्यातच नशिबाने क्रूरपणे त्या गर्भातील मुलालाही हिरावून घेतले. विलासिनीच्या जीवनातील हा सर्वात मोठा आघात होता. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर लोभाऐवजी तीव्र दुःख उमटले, पण तिचा अहंकार आणि बदल न करण्याची सवय तिला ते दुःख स्वीकारू देत नव्हते. तिचे दुःख लगेच विकृत रागात आणि मत्सरात बदलले. तिच्या मनात आता लोभ, पराकोटीचे दुःख आणि अहंकार यांचा विषारी संगम झाला होता. वात्सल्य म्हणजे काय हे ती पूर्णपणे विसरली होती आणि ज्यांना ते सुख मिळत होते त्यांचा तिला भयंकर मत्सर आणि द्वेष वाटू लागला आणि ती आपले जीवन एकाकी जगू लागली. पुढे वसुबारस, गोवस द्वादशीचा दिवस आला. बाहेर सारा गाव गोमातेची पूजा करण्यात मग्न होता, पण विलासिनीच्या घरात काळोख होता. ती खिडकीत उभी होती. तिची नजर दारात बांधलेल्या त्या गायीवर आणि तिच्या वासराकडे गेली. ती पाहते, गाय वासराला मायेने चाटत आहे. वासरू निर्भयपणे आईच्या पायाशी खेळत आहे. त्या दृश्यातील शुद्ध वात्सल्य विलासिनीच्या कोरड्या आत्म्यावर आगीच्या ठिणग्या टाकत होते. तिने खोल श्वास घेतला आणि तिच्या मनात विचार आला, माझ्या नशिबात जर हा आनंद नाही तर या जगात कोणालाही तो अनुभवण्याचा अधिकार नाही. विशेषतः हे वासरू, हे मला माझ्या गमावलेल्या मुलाची आठवण करून देत आहे. विलासिनीच्या मनात विचार आला, माझे बाळ वारले आणि आता ही गाय इथे फुकटचा खर्च वाढवत आहे. माझ्या नशिबात वात्सल्य नाही तर हे सुख इतरांतरी कशासाठी? लोभ, दुःख आणि द्वेष या तिन्ही भावनांच्या आहारी जाऊन तिने त्याच रात्री एक भयंकर कांड केले. तिने मनात कोणताही संकोच न ठेवता बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी घेतली आणि त्यात विष मिसळले. ती विषारी भाकरी घेऊन गायीसमोर गेली. गायीने अत्यंत शांत आणि विश्वासाने तिच्याकडे पाहिले. तिचे मोठे बोलके डोळे विलासिनीला क्षमा करत होते, जणू म्हणत होते, तू दुःखी आहेस पण हे पाप करू नकोस. परंतु विलासिनीच्या डोळ्यांवर लोभ आणि क्रोधाची पट्टी बांधली होती. तिने ती विषारी अन्न त्या निष्पाप मातेला आणि त्या वासराला खाऊ घातले आणि नंतर क्रूरपणे त्यांना हाकलून दिले. पुढे ती एकाकीपणे आपले जीवन जगू लागली. पण त्या एकटेपणात प्रत्येक क्षण तिला तिच्या मेलेल्या बाळाच्या आर्त रडण्याची जाणीव करून देत होता. काळाच्या प्रवाहात सर्व काही थांबलं, परंतु
तिचं दुःख नाही. ती एकटी स्वतःच्या अपराधांच्या राखेत दिवस मोजू लागली. गोमातेचा घोर अपमान आणि वात्सल्याचा घात केल्यामुळे विलासिनीला काही दिवसातच तीव्र वेदनांनी भरलेला मृत्यू आला. पण तिच्या लोभी आणि क्रूर आत्म्याला मुक्ती मिळाली नाही. तिचा आत्मा शापित झाला आणि तो हाकामारी नावाच्या दृष्ट शक्तीमध्ये बदलला. रात्रीच्या वेळी ती अंधारात विहिरीच्या काठी किंवा नदीच्या किनाऱ्यावर विदारक हाका मारून गावकऱ्यांना घाबरवून सोडायची. ही हाक केवळ भीतीची नव्हती, तर गमावलेल्या मातृत्वाची आणि पश्चातापाची विवळणारी हाक होती, जी लोकांच्या काळजात हात घालायची. हाकामारीची नजर ज्या गर्भवती स्त्रीवर पडायची, तिचे बाळंतपण धोक्यात यायचे. विलासिनी आता गर्भवती स्त्रियांच्या दुःखातून ऊर्जा मिळत असे. ती प्रत्येक गर्भवती स्त्रीकडे पाहायची आणि मनात म्हणायची, मला हे सुख का नाही मिळालं. जेव्हा जेव्हा तिला एखाद्या गर्भवती मातेला त्रास द्यावा लागे, तेव्हा तिच्या हृदयाला कळ लागायची. तिला आठवत असे की तिने स्वतःच्या लोभापायी मातृत्वाचे पावित्र्य कसे हिरावून घेतले होते. तिला स्वतःचा तिरस्कार वाटायचा, पण शापाच्या बंधनातून सुटण्याची ताकद तिच्यात नव्हती. त्याच गावात केशव नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी रेवती राहत होते. त्यांचे घर साधे असले तरी तिथे प्रेम, श्रद्धा आणि वात्सल्य भरलेले होते. रेवती गर्भवती होती. तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या बाळाबद्दलचे निस्सीम आणि निस्वार्थ प्रेम दिसत होते. हाकामारीच्या कथांमुळे रेवती रात्रंदिवस चिंतेत असायची. रात्रीच्या शांततेत जेव्हा ती हाकामारीची विदारक हाक ऐकायची, तेव्हा तिचे हृदय धडधडायचे. ती केशवला रडून म्हणायची, स्वामी, ती मला माझ्या बाळापासून दूर करेल का? ती क्रूर आहे. माझे वात्सल्य तिच्या शापित शक्तीपुढे टिकेल का? केशव तिला धीर द्यायचा. रेवती, आपले प्रेम आणि गोमातेची कृपा हे सर्वात मोठे कवच आहे. घाबरू नकोस. आपल्या शुद्ध भक्तीपुढे कोणतेही संकट टिकणार नाही. रेवती गर्भवती असल्याने हाकामारीने तिला आपले लक्ष केले. जेव्हा ती रेवतीच्या आनंदित चेहऱ्याकडे पाहायची, तेव्हा तिला दुप्पट वेदना व्हायच्या. एक वेदना होती शापाची, ज्यामुळे तिला क्रूर कृत्य करावे लागत होते, आणि दुसरी वेदना होती पश्चातापाची. तिला आठवत असे की तिने स्वतःच्या लोभापायी मातृत्वाचे पावित्र्य कसे हिरावून घेतले होते. तिला स्वतःचा तिरस्कार वाटायचा. तिचे शापित रूप क्रोधित होते, पण तिचा आत्मा दुःखी होता. हाकामारी प्रत्येक वेळी रेवतीच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करायची, पण रेवतीच्या वात्सल्याच्या तेजापुढे ती मागे फिरायची. विलासिनीची हाक म्हणजे, माझे बाळ कुठे आहे, असा प्रश्न आणि मी चूक केली या पश्चातापाची किंकाळी होती. पुन्हा वसुबारस जवळ आली. रेवतीने व्रत करण्याची तयारी सुरू केली, पण तिची भीती पराकोटीला पोहोचली होती. वसुबारसच्या आदल्या रात्री हाकामारीने केशवच्या घराबाहेर येऊन तिन्ही जगाला कंपित करणारी भयावह हाक मारली. त्या हाकेने रेवतीच्या गर्भातील बाळाची हालचाल थांबली. रेवती धाय मोकलून रडू लागली, स्वामी, ती मला माझ्या बाळापासून दूर करत आहे. माझे वात्सल्य तिला का सहन होत नाहीये. यावर केशवने तिला शांत केले. त्याने देवाजवळ अखंड दीप लावला आणि तिला गोवस द्वादशीचे महत्त्व समजावले. रेवती, उद्या कामधेनूतील नंदाधेनूची पूजा केली जाते. गायीत 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. तिची पूजा म्हणजे साक्षात लक्ष्मीची आणि मातृशक्तीची पूजा होय. उद्या आपण आपल्या शुद्ध मनाने ही पूजा करूया. हीच आपल्या बाळाचे सुरक्षित कवच बनेल. दुसऱ्या दिवशी रेवतीने आपले सर्व दुःख आणि भीती बाजूला ठेवून अत्यंत भक्तीने गायीची आणि वासराची पूजा केली. तिने गायीच्या पायांवर अश्रूंचे जल अर्पण केले. सायंकाळी तिने उपास सोडण्यासाठी प्रेमाने गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार केली. तिने सर्वात आधी गाईला आणि वासराला गोडधोड नैवेद्य खाऊ घातला. त्याचवेळी हाकामारीने घरात प्रवेश करण्याचा अंतिम प्रयत्न केला. ती घराच्या उंबरठ्यावर पोहोचली, पण गोमातेच्या पूजनाच्या तेजामुळे आणि रेवतीच्या शुद्ध वात्सल्यामुळे तिला घरात प्रवेश करणे शक्य झाले नाही. ते तेज विलासिनीच्या शापित लोभी आत्म्याला जाळून टाकत होते.
तिला हे स्पष्ट दिसले की लोक कधीही वात्सल्यावर विजय मिळवू शकत नाही. तिने बाहेरच्या अंधारात विदारक विलाप केला आणि आपल्या अयशस्वी क्रूरतेवर आणि स्वतःच्या पापावर ती रडू लागली. हाकामारीने अखेर तिच्या भयरूपात केशव आणि रेवतीसमोर प्रकट होऊन भयंकर गर्जना केली. तिचे डोळे लोभ आणि दुःखाने भरलेले होते. यावेळी रेवती घाबरली नाही. तिने गोमातेला हात जोडले आणि शांतपणे हाकामारीकडे पाहिले. केशवने तिला शांतपणे उत्तर दिले, हाकामारी, तुझ्या पापाची शिक्षा तू भोगत आहेस, पण गोमातेची कृपा अनंत आहे. विलासिनी, तू ज्या वात्सल्याचा नाश केलास त्याच मातृशक्तीला शरण जा. आजच्या पवित्र दिवशी मी तुला मुक्तीचा मार्ग दाखवतो. केशवने आपल्या पत्नीकडे पाहिले आणि अत्यंत प्रेमाने आपली दोन्ही हात जोडले. केशव म्हणाला, विलासिनी, मी आजपर्यंत केलेली सर्व वसुवारस व्रतांची पूजा, माझी निष्पाप भक्ती आणि रेवतीचे शुद्ध वात्सल्य, या सर्वांचे जे पुण्य आहे ते मी तुला समर्पित करतो. तू या पुण्याचा स्वीकार कर आणि तुझ्या पापाचे प्रायचित्य पूर्ण कर. तू आता खऱ्या मनाने गोमातेची क्षमा माग. हा त्याग ऐकून रेवतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. केशवच्या या निस्सीम त्यागाने आणि मातृत्वाने भरलेल्या कृतीने हाकामारीच्या शापित मनात दडलेले मातृत्वाचे प्रेम आणि आपल्या पापाची जाणीव जागृत झाली. तिला आपल्या गमावलेल्या मुलाची आणि पतीची आठवण झाली. तिला गाय आणि वासराचे निष्पाप डोळे आठवले, ज्यांना तिने विष दिले होते. हा सर्वात भावनिक क्षण होता. हाकामारीचा आत्मा फुटून गेला. ती लहान मुलीसारखी मोठ्याने रडू लागली. तिचा शापित आवाज गमावलेल्या मातेच्या विलापात बदलला. ती रडत रडत गोमातेच्या चरणांवर लोटली आणि आपल्या पापाची क्षमा मागू लागली. आई, मला क्षमा कर. मी माझ्या द्वेषापोटी तुला आणि तुझ्या वासराला मारले. मी वात्सल्याचा घात केला. तिचे पश्चातापाचे अश्रू गोमातेच्या पायावर पडताच तिथे एक दिव्य प्रकाश पसरला. हाकामारीचे भयंकर रूप नाहीसे झाले आणि तिथे तिचे विलासिनी रूप प्रकट झाले. तिच्या चेहऱ्यावर आता शांतता आणि करुणा होती, पण तिच्या डोळ्यात गमावलेल्या मातृत्वाची तीव्र वेदना होती. विलासिनीचे शांत रूप पाहून रेवतीच्या मनातील भीती नाहीशी झाली आणि तिच्या जागी तीव्र करुणा निर्माण झाली. विलासिनी हळू संकोचाने रेवतीकडे वळली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, ताई, मला माझ्या पापांची क्षमा कधीच मिळणार नाही. मी एका आईच्या पवित्र वात्सल्याला कलंक लावला आहे. मी माझा मुलगा गमावला. मी तुमच्या या शुद्ध वात्सल्याला हात लावून अपवित्र करू इच्छित नाही, परंतु मातृत्वपोटी फक्त एका आईची ओढ आहे. मला तुमच्या बाळाचा एक स्पर्श हवा आहे. मी तुमच्या बाळाला हात लावू शकते का, ज्यामुळे माझ्या आत्म्याला अखेर शांती लाभेल. हा क्षण अत्यंत भावनिक होता. रेवतीने केशवकडे पाहिले. केशवने शांतपणे मान हलवली. तो म्हणाला, विलासिनी, तू आता हाकामारी नाहीस. तू आता एक पश्चाताप केलेली माता आहेस. मातृत्वाच्या प्रेमात कोणताही शाप टिकू शकत नाही. रेवती, या पश्चाताप करणाऱ्या मातेला आपल्या बाळाला शेवटचा आशीर्वाद द्यायचा आहे. रेवतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने आपले हात थोडे बाजूला घेतले आणि अत्यंत करुणेने आणि प्रेमाने विलासिनीला हळू जवळ येण्याची अनुमती दिली. ए विलासिनी, तू आता शापमुक्त आहेस. तुझा आत्मा शांत हो. विलासिनीने, जी आता खऱ्या अर्थाने माता बनली होती, हळूच आपले हात पुढे केले आणि थरथरत्या बोटाने रेवतीच्या गर्भवती पोटाला स्पर्श केला. तो स्पर्श तिच्या गमावलेल्या आईपणाचा पहिला आणि शेवटचा अत्यंत पवित्र आणि वात्सल्याने भरलेला अनुभव होता. त्या स्पर्शाने विलासिनीच्या आत्म्याला अखंड शांती मिळाली. तिने अत्यंत शांत आणि मातृत्वाने भरलेल्या आवाजात रेवतीच्या पोटात असणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिला. बाळा, तू सुखी राहा. तुझ्या आईचे वात्सल्य तुझ्यासाठी सर्वात मोठे कवच आहे. तू निर्विघ्नपणे या जगात ये आणि खूप आनंदी जीवन जग.
त्या क्षणी विलासिनीला मुक्ती मिळाली आणि तिने शांतीने स्वर्गाकडे प्रस्थान केले. पुढे केशव आणि रेवतीच्या घरात थोड्याच दिवसात एक तेजस्वी निरोगी पुत्र जन्माला आला. वसुबारस हे व्रत केवळ धनवृद्धीसाठी नाही, तर मातृत्वाचा सन्मान आणि वात्सल्याची अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी आहे. कारण वात्सल्याची शक्ती शापित आत्म्यालाही मुक्ती देऊ शकते. मी आशा करते की ही विस्तारित आणि भावनिक कथा तुम्हाला आवडली असेल. अशीच आपण आणखीन एक अत्यंत भावनिक वसुबारसची कथा पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जय गोमाता अशी कमेंट करा. चला तर मग पुढील कथेला सुरुवात करूया. विंध्याचल पर्वतांच्या अतिविशाल आणि घनदाट रांगांमध्ये एक अशी दरी होती, जिचे नाव घेतात माणूस आणि प्राणी दोघांच्या अंगावर काटा उभा राहत असे. ती म्हणजे कालीघाटी. ही दरी म्हणजे अंधाराचे जिवंत साम्राज्य होते. येथील वृक्ष इतके प्राचीन आणि घनदाट होते की सूर्यकिरणे देखील त्यांची जाळी भेदण्याचे धाडस करत नसे. या दरीतून वाहणाऱ्या हवेत एक विचित्र शांतता आणि दमटपणा मिसळलेला असायचा, जो एखाद्या अनिष्टाची, शापाची सतत चाहूल देत असे. या दरीचा एक छत्री राजा होता, एक विशाल नरभक्षक वाघ, ज्याला आसपासचे लोक कालभैरव या नावाने ओळखत असे. त्याची विशाल देहयष्टी, त्याच्या अंगावरचे काळे पट्टे रात्रीच्या अंधारातही क्रूर भासत. त्याच्या केवळ डरकाळीने डोंगर दणदण उठत असे आणि त्याचे पिवळे धगधगते डोळे साक्षात मृत्यूचे प्रतीक होते. कालभैरवाच्या अस्तित्वामुळे कोणताही प्राणी चुकूनही त्या दरीच्या सीमेत प्रवेश करत नसे. त्याच्या भयामुळे संपूर्ण विंध्याचल थरथर कापे. याच कालीघाटीपासून काही अंतरावर हिरवेगार डोंगराच्या कुशीत बसलेले एक छोटेसे, साधे आणि शांत गाव होते. हे गाव प्रेम आणि साधेपणाचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्याच गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे गौरी नावाची एक अतिशय सुंदर आणि सौम्य गाय होती. तिचे शरीर संगमरवरासारखे पांढरे शुभ्र होते आणि तिच्या मोठ्या काळ्या डोळ्यात करुणा आणि वात्सल्याचा सागर फिरत होता. गौरी म्हणजे साक्षात पृथ्वीवरील मातृशक्ती होती. तिचे एक छोटे वासरू होते, नंदू. नंदू गौरीचे केवळ वासरू नव्हते, तर तिचे सर्वस्व होता. तिच्या जगण्याचा आधार होता. नंदू जेवढा नटखट होता, तेवढेच तो आपल्या आईवर अफाट प्रेम करत असे. तो दिवसभर आईच्या जवळ खेळायचा, कधी तिच्या पायाशी लोळायचा, तर कधी तिच्या अंगाला लागायचा. त्यांचे जीवन म्हणजे अखंड आनंद आणि निर्भीड वात्सल्य होते. एके दिवशी सायंकाळच्या शांत वेळी गौरीने पाहिले की नंदू सुस्त पडला आहे. त्याचे नटखटपणाचे तेज हरवले होते. त्याने गवत खाणे बंद केले होते आणि त्याचे डोळे निस्तेज होत चालले होते. गौरीचे हृदय एखाद्या अनिष्टाच्या भीतीने कंप पावले. तिने आपल्या वासराला जिभेने चाटले, पण नंदू उठला नाही. तो केवळ हळूच विव्हळला. गौरीने हंबरडा फोडून शेतकऱ्याला बोलावून घेतले. तेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात आले, नंदू आजारी पडला आहे. त्याने त्वरित गावच्या वैद्याला म्हणजेच पशुवैद्याला बोलावून घेतले. काही वेळातच वैद्य शेतकऱ्याच्या घरी आला. त्याने नंदूची तपासणी केली आणि काळजीने मान हलवली. त्याचे बोल गौरीच्या काळजाला चिरणारे होते. त्याने सांगितले की नंदूला एका दुर्मिळ आणि घातक रोगाने घेरले आहे. तो शेतकऱ्याला म्हणाला, या रोगावर माझ्याकडे कोणतीही औषध नाही. फक्त एकाच वनस्पतीने यावर उपचार शक्य आहे, ते म्हणजे जीवनपुष्प. वैद्याने सांगितलेले ठिकाण ऐकून गौरीच्या पायाखालची जमीन सरकली. जीवनपुष्प, वैद्य पुढे म्हणाला, ते दुर्मिळ पुष्प दुर्दैवाने फक्त विंध्याचलच्या कालीघाटीच्या मध्यभागी एका प्राचीन झऱ्याजवळ उगवते. कालीघाटी ते नाव ऐकतात गौरीच्या डोळ्यासमोर कालभैरवाचे धगधगते डोळे आले. कालीघाटी म्हणजे निश्चित मृत्यू. पण जेव्हा तिने आपला पुत्र नंदूचे सुकणारे निष्पाप डोळे पाहिले, तेव्हा तिच्यातील आईने मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवला. तिचे वात्सल्य तिच्या भक्तीपेक्षा, तिच्या जीवेच्छेपेक्षा कितीतरी पटीने मोठे ठरले. तिच्या हृदयात
एकाच विचाराची आग पेटली. माझा मुलगा वाचलाच पाहिजे. तिने निश्चय केला की ती आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या मुलासाठी जीवनपुष्प घेऊन येईल. तिने डोळे मिटले आणि आपल्या इष्टदेवतेचे स्मरण केले. मध्यरात्रीच्या शांततेत जेव्हा सर्व गाव झोपले होते, गौरीने आपल्या झोपलेल्या वासराचे मनसोक्त चुंबन घेतले आणि त्याच्यावर मन भरून प्रेम केले. तिचे गरम अश्रू नंदूच्या निष्पाप चेहऱ्यावर पडले. त्यानंतर ती शांतपणे चुपचाप कालीघाटीच्या दिशेने चालू लागली. ती मागे वळून पाहत नव्हती, कारण तिला भीती होती की ती नंदूचा चेहरा बघून थांबेल. प्रत्येक पावलाबरोबर गौरीचे हृदय जोरजोराने धडकत होते. तिने कालीघाटीच्या सीमेत प्रवेश करतात हवा थंडगार झाली. रात्रीची निस्तब्धता भीतीदायक होती. झाडांच्या फांद्या अशा वाटत होत्या जणू एखाद्या राक्षसाचे हात तिला पकडण्यासाठी पुढे सरसावत आहेत. पानांच्या सळसळात तिला कालभैरवाच्या पावलांचा आणि भयानक गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता, ज्यामुळे तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने आपल्या मुलाचा चेहरा मनात ठेवला. तोच तिचा प्रकाश होता. हा प्रवास केवळ शारीरिक नव्हता, तो आत्मिक होता. गौरी आपल्या मनात देवाजवळ सतत प्रार्थना करत होती, हे देवा, मला फक्त नंदूपर्यंत पोहोचू दे. दरीतील भयंकर प्रवासाच्या तासानंतर तिला दूर एका झऱ्याच्या पाण्याचा शांत मधुर आवाज ऐकू आला. तिचे हृदय आशेने भरले. झऱ्याजवळ चांदण्यांच्या हलक्या प्रकाशात निळ्या रंगाचे एक पुष्प चमकत होते. तोच होता जीवनपुष्प. गौरीने घाईघाईने ते पुष्प तोडले. ते पुष्प घेऊन तिने त्या झऱ्याचे आभार मानले आणि जशी ती परत वळणार होती तसे तिचे अंग थरथरले. तिच्यासमोर काही फुटांवर साक्षात कालभैरव वाघ उभा होता. तो खूप विशाल होता. त्याचे पिवळे डोळे दोन धगधगणाऱ्या अंगारासारखे गौरीकडे पाहत होते. त्याच्या गळ्यातून एक भयानक गुरगुर बाहेर पडत होती, ज्यामुळे गौरीच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. कालभैरव म्हणाला, खूप हिंमत आहे तुझ्यात. एक क्षुल्लक गाय असून माझ्या साम्राज्यात घुसलीस. आज कित्येक वर्षांनी एवढे स्वादिष्ट भोजन स्वतःहून माझ्याकडे चालत आले आहे. गौरी मृत्यूला समोर बघूनही शांत राहिली. तिच्या हृदयात आपल्या मुलाचा मोह होता, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर निर्भयता होती. तिने मान झुकून नम्रपणे म्हटले, हे वनराज, मी तुमच्या शक्तीचा आणि अधिकाराचा सन्मान करते. मला माहीत आहे की मी तुमचे भोजन आहे आणि मला ते स्वीकारही आहे. परंतु माझी एक अंतिम विनंती आहे. यावर कालभैरव आश्चर्यचकित झाला. त्याने आजपर्यंत कोणत्याही शिकारीला इतक्या शांतपणे आणि निर्भयपणे बोलताना पाहिले नव्हते. तो म्हणाला, विनंती? कसली विनंती आहे? तुझी मरण्यापूर्वीची. बोल, काय पाहिजे तुला? मी तुझ्यावर उपकार करेल. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले, पण आवाजात स्थिरता होती. तिने सांगितले, माझे एक छोटे वासरू आहे. नंदू, तो मृत्यूच्या शय्येवर आहे. मी तिच्यासाठी हे जीवनपुष्प घेण्यासाठी इथे आले होते. मला फक्त एवढी संधी द्या की मी त्याला ही वनस्पती खाऊ घालून आणि माझे शेवटचे दूध पाजून परत येईन. मी वचन देते, सूर्याच्या पहिल्या किरणासोबत मी स्वतः तुमच्यासमोर उपस्थित राहीन. तेव्हा तुम्ही मला तुमचे भोजन बनवा. कालभैरवाने मोठ्याने क्रूर हसून म्हटले, वचन? एका गायीचे वचन? तू मला मूर्ख समजतेस का? कोणती शिकार एकदा जीव वाचल्यानंतर परत मृत्यूच्या तोंडात येते. जा, पळून जा इथून. मी तुझ्या खोट्या कथेने प्रभावित होणार नाही. पण गौरी आपल्या जागेवरून हलली नाही. तिच्या डोळ्यात एक अशी दृढता आणि सत्यता होती की कालभैरवासारखा क्रूर शिकारी एका क्षणासाठी विचलित झाला. हे वनराज, हा माझा भ्रम नाही, हा माझा धर्म आहे. वचन हे सत्य आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मला आत्ताच मारून टाका. पण जर तुम्ही मला जाऊ दिले तर मी माझे वचन मोडणार नाही. कालभैरवाने काही वेळ खोल विचार केला. त्याला एक खेळात एक रोमांचक आणि नवीन वळण दिसले. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या डोळ्यातील सत्य पाहतो. जा, मी तुला सूर्योदयापर्यंतची वेळ देतो.
जर तू परत आली नाहीस तर मी तुझ्या गावात येऊन तुमच्या दोघांनाही, तुला आणि तुझ्या वासराला, माझे भोजन बनवीन. गौरीने त्याला प्रणाम केला आणि एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पुत्राच्या दिशेने धावत सुटली. गावात पोहोचून गौरीने लगेच नंदूला जीवनपुष्प खाऊ घातले. काही क्षणातच नंदूच्या शरीरात चेतना परत येऊ लागली. त्याने डोळे उघडले आणि आपल्या आईला बघून हळूच हंबरला. गौरीने त्याला मनसोक्त दूध पाजले. नंदूला स्वस्थ झालेले पाहून तिच्या आनंदाला सीमा राहिली नाही. पण दुसऱ्या क्षणी कालभैरवाला दिलेले वचन आठवून तिचे हृदय दुःखाने फाटले. तिने नंदूला घट्ट मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागली. तिच्या गरम अश्रूंच्या थेंबांनी नंदूची पाठ भिजली. नंदू, जो आता पूर्णपणे स्वस्थ होता, आपल्या आईला असे रडताना पाहून काळजीने विचारू लागला, आई, तू का रडत आहेस? मी आता बरं झालो आहे ना? गौरीने हुंदके देत कालीघाटीतील भीषण घटना, कालभैरवाशी झालेला सामना आणि आपल्या वचनाबद्दल सर्व काही सांगितले. नंदू शांतपणे सर्व काही ऐकत राहिला. त्याच्या लहान बुद्धीला आईच्या वचनाचे आणि धर्माचे महत्त्व कळाले. त्याच्या डोळ्यात स्थिरता आली. त्याने आपल्या आईचे अश्रू पुसले आणि दृढ निश्चयाने म्हणाला, आई, जर तुला जायचे असेल तर मी पण तुझ्यासोबत येईन. मी तुला एकटीला मृत्यूच्या तोंडात जाऊ देणार नाही. ते ऐकून गौरीचे हृदय हिलावले. नाही माझ्या बाळा, हे तू काय बोलत आहेस? तो दृष्टवाघ तुलाही खाऊन टाकेल. मी तुझा जीव वाचवण्यासाठी माझा जीव धोक्यात घातला आहे. तू माझ्यासोबत येऊ शकत नाहीस. आई, जर तो तुला खाऊ शकत असेल तर मलाही खाऊ दे, पण मी तुला सोडणार नाही. एका मुलाचा धर्म आहे की त्याने आपल्या आईची साथ द्यावी, मग ते जीवन असो वा मृत्यू. जर तू वचनासाठी मरत असशील तर मी तुझ्यासोबत येऊन माझ्या प्रेमाचा धर्म पाळेन. गौरी आपल्या मुलाच्या तोंडून असे ज्ञानाचे आणि प्रेमाचे बोल ऐकून अवाक झाली. तिच्या डोळ्यात दुःख होते, पण त्याहून अधिक गर्व होता. त्याच्या दृढ निश्चयापुढे तिला झुकावे लागले. आता वात्सल्य आणि वचनधर्म एकत्र आले होते. ज्यावेळी पहाटेच्या पहिल्या किरणांनी आकाशात शेंद्री रंग घोळला, त्याचवेळी गौरी आपले प्रिय वासरू नंदूसोबत आपल्या अंतिम यात्रेला निघाली. जेव्हा ते कालीघाटीच्या तोंडावर पोहोचले तेव्हा संपूर्ण जंगल स्तब्ध होते. कालभैरव आपल्या गुहेबाहेर बसला होता. त्याला त्या गौरी नावाच्या गाईला पाहून आश्चर्य वाटले, पण जेव्हा त्याने पाहिले की तिच्यासोबत एक छोटं गोंडस वासरू देखील आहे, तेव्हा त्याचे आश्चर्य एका क्रूर आनंदात बदलले. वा, ही तर वचनाची पक्की निघाली आणि माझ्यासाठी एक आणखी स्वादिष्ट भेट घेऊन आली आहेस. आज तर 2-2 शिकार स्वतःहून माझ्याकडे चालत आले आहेत. हे बोलून तो त्यांच्यावर झडप घालण्यासाठी पुढे सरसावला. गौरीने डोळे मिटले आणि मृत्यूसाठी स्वतःला तयार केले. परंतु त्या क्षणी नंदू निर्भीडपणे एक पाऊल पुढे झाला आणि कालभैरवाच्या समोर उभा राहिला. त्याने आपल्या गोड आणि निष्पाप आवाजात म्हटले, मामाजी, भले तुम्ही आधी मला खा, पण माझ्या आईला खाऊ नका. माझी आई खूप चांगली आहे. मामाजी हा एक शब्द नव्हता, हा एक वज्रघात होता. कालभैरव जो उडी मारणार होता तो हवेतच गोठल्यासारखा झाला. त्याच्या कानात हे सरळसे संबोधन एखाद्या मंत्रासारखे घुमले. त्याच्या धगधगत्या पिवळ्या डोळ्यात क्रूरतेऐवजी एक खोल अविश्वसनीय भाव उमटला. तो म्हणाला, हे तू काय बोललास बाळा? मला मामा म्हणून तू तर मला एका नात्यात बांधलेस. जर तू माझा भाचा आहेस तर तुझी आई गौरी माझी बहीण झाली. मी माझ्याच बहिणीला कसा खाऊ शकतो? शतकानुशतके त्याच्या आत झोपलेला जुना विसरलेला अंश जागा झाला होता. या एका शब्दाने त्याच्या शापांच्या बेड्यावर प्रहार केला होता. त्याची दहाड एका दुःखद विलापात बदलली आणि अचानक कालभैरवाच्या शरीरातून क्रोध आणि हिंसेचा अंधकार दूर होऊ लागला व त्याच्या जागी एक दिव्य प्रकाश प्रकट होऊ लागला. त्याची वाघाचे रूप बदलू लागले. तो एका शांत तेजस्वी पुरुषाच्या रूपात उभा राहिला. त्याने गौरीसमोर मान झुकवली. हे देवी,
तू साधी गाय नाहीस. तुझ्या वचनाच्या शक्तीने आणि तुझ्या पुत्राच्या निष्पाप प्रेमाने आज मला शतकानुशतके जुन्या शापातून मुक्त केले आहे. त्या क्षणी आकाश वाटले आणि एक दिव्य फुलांनी सजलेला रथ खाली उतरू लागला. रथातून देवदूत उतरले आणि त्यांनी म्हटले, हे गौरी माते, तुझ्या सत्याने आणि वचनाने धर्माचे रक्षण केले आहे. हे नंदू, तुझ्या निष्पाप प्रेमाने एका शापित आत्म्याला मुक्ती दिली आहे. वात्सल्याचा आणि सत्याचा धर्म सर्वोच्च आहे. कालभैरव जो आता शांत पुरुष होता त्याने गोमाता व तिच्या वासराकडे बघून विनम्रपणे हात जोडले आणि तो त्या दिव्य रथात स्वार झाला आणि बघता बघता स्वर्गाकडे निघून गेला. गौरीच्या वचनामुळे तिचा जीव वाचला. नंदूच्या प्रेमामुळे त्याने आपल्या आईला वाचवले आणि त्या दोघांच्या पुण्यामुळे एका पापी आत्म्यालाही मोक्ष मिळाला. वसुबारस म्हणजे काय? वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी गायीची पूजा केली जाते, कारण गाय ही वसुधा, धरणी माता आणि वासरू बाळ यांचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच या दिवसाला वसुबारस म्हणतात. महत्त्व: गाय ही पवित्र मानली जाते. तिचं दूध, शेण, मूत्र हे सर्व पूजनीय आहेत. या दिवशी स्त्रिया गाय आणि तिच्या वासराची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी दूधजन्य पदार्थ खाल्ले जात नाहीत, कारण गाय आपल्या बाळासाठी दूध देते. पूर्वी एका ब्राह्मण स्त्रीने वसुबारस दिवशी आपल्या वासराचं दूध वापरलं, त्यामुळे ती पापी ठरली आणि पुढे तिचे आयुष्य दुःखाने भरलं. नंतर तिने प्रायश्चित्त केलं, गाय वासराची मनापासून पूजा केली आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात सुख शांती परत आली. त्यामुळे या दिवशी गाय वासराला अन्नपाणी देऊन त्यांची सेवा केल्यास पाप नष्ट होते आणि घरात लक्ष्मी येते, अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, जर ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.